आम्ही जेन्ना आता ताजे कडेन उलयताली बर्वे कडेन बाब बर्वे डेप्युटी कलेक्टर ही हॅज टोल्ड दॅट आय हॅव ऑलरेडी मार्क्ड द कॉपी अँड आय एम वेटिंग फॉर द रिपोर्ट. म्हणटा वायलेशन जाल्लें आसा ऑफकोर्स म्हणलें हांवें ताका एक्सप्लेन केला ताणें म्हणलें सेटबॅकूय ना एंटीना एडिशनल घातिल्ले आसा आनी फर्स्ट पार्ट म्हणटा तो लेटर इज गिवन दॅट इट इज क्रिएटिंग हिंड्रन्स ऑर बॉटलनेक टू फ्री मुवमेंट ऑफ द व्हेकल्स. अरे एक दार ओपन करतलो जाल्यार मनीस एक्सिडेंट जातलो थंय इतली आसा ट्रॅफिकाक. वी आर नॉट अगेन्स्ट मोबायल. वी नो दॅट एवरी वन वॉन्ट्स मोबायल. इवन ईच एंड एवरी पर्सन नीड्स मोबायल. तितलो आमकां गरजेक पडटा तें आमकां खबर आसा. बट आमी म्हणटा नॉट एट द कॉस्ट ऑफ हेल्थ आनी वायलेटींग. आमकां प्रॉब्लम ना हो टावर तुमी काडा आनी खंय तुमी आयसोलेटेड प्लेसीन घाला पूण लोकांक त्रास जावपा आशिल्ली पडना. जेन्ना स्टार्टींग आमचे लोक आमी रस्त्यार गेल्लीं ऑक्टोबरात ते म्हाका दिसता 1.5 वर्सां पयले जेन्ना इन्स्टॉल करता तेन्ना आमकां फोट मारली की आमी हाय मास्क क्लेम घालता म्हणून हाय मास्क क्लेम घालता म्हणून काय ना म्हणून लोकांनी लोक रस्त्यार धांवन येताले हाय मास्क क्लेम. लास्टाक तेणी कितें केलें सिमीट घालून कॉन्क्रीट घालून जेन्ना तेणी वाडोवपाक लागले दॅट टायम वी गॉट दॅट स्मेल समथींग इज फिशी म्हणून. Well, is 1st August 2024. We had taken an appointment with the Deputy Collector, that is Abab Ganesh Barve. I am here with all my Bele residents. Bele which ward falls in the Naveli constituency. आमचे नावेलीचे जे बेले वॉर्डांत रावतात हे आमी एक ग्रुप ऑफ 20-25 जाणां येयल्लीं एका मेळपाक आमच्या डेप्युटी कलेक्टराक. एंड दिस इज रिगार्डिंग the long pending demand of us that we don't want this giant mobile tower which is installed along with the heavy transmission machinery on the road that is divided at NH66 Bele and Naveli. जे व्हडलो giant tower गेल्लो आसा मोबायल टावर जे आमी ऑब्जेक्शन करपाले फाटले 1.5 वर्स आनी ताचेर कांयच जायना जालें म्हणून आमी आयज कलेक्टर जो आसा गणेश बर्वे हाजे कडेन अपॉइंटमेंट घेतले आनी तेका आमी सगळे फर्निश केले. जावं ते आमी ट्रॅफिकाक लेटर केल्ले कलेक्टराक केल्ले सांगपाचें म्हणल्यार वायट दिसता म्हणल्यार आय वूड लायक टू से इन शॉर्ट द प्रॉब्लम हियर इज दॅट दीस इज टोटली वायोलेशन जाता. कित्याक यू नो केन्ना जेन्ना मोबायल टावर घालता पळय देर आर समथींग कॉल्ड DOT रेग्युलेशन्स म्हणून आसता आनी DOT रेग्युलेशन कितें म्हणटात एक टावर तूं घालतलो जाल्यार देखून अदर थिंग्स आर देर दॅट आय टेल बट द मेन थिंग एक तूं टावर घालतलो जाल्यार अकॉर्डिंग टू DOT regulations a mobile tower single antenna should be installed at the minimum distance of 20 meters. Single antenna घालतलो जाल्यार 20 meters by from the house or any residential close area. दुसरे म्हणटा ते 2 antenna should be installed at the minimum distance of 35 meters. मागीर म्हणटा ते 4 antennas at the minimum distance of 45 meters आणि मागीर minimum distance of 55 more. आणि हांगा कितें केल्लें आसा हांगा आमचे कितले एंटीना घातिल्ले आसा 3 एंटीना घातिल्ले आसा आनी इट इज ओनली 31 मिटर्स आमचो 3 एंटीना घातिल्ले आसा वीथ आर वायोलेटेड. आनी दीस इज इंडस कंपनी जे मोबायल टावर्स घालता ते. दुसरे म्हणटा ते एज पर द डिस्टन्स दे कॅन इन्स्टॉल ओनली 1 एंटीना. आमचे जे घातला पळय बेले नावेली एकूच घालूंक जाता पूण हेणी 3 घातिल्ले आसा आनी फॉर वॉट रिजन वी डोंट नो हे वायोलेशन केल्ले आसा. आणि वायोलेशन वर्स्ट पार्ट एंड देर इज नो प्रॉपर सेटबॅक केन्ना कितलो आसपाक जाय 3 मीटर आसपाक जाय. बट एज फार एज आय नो सेटबॅक 3 मीटर आसपाक जाय हे 0.9 देखून जायना. अरे बाबा ते सगळे बरे आसा. दुसरे म्हणटा तुमकां सगळ्यांक खबर आसा की फाटल्या दिसाक न्ही नुवें कितलो व्हडलो बोर जाल्लो ट्रॅफिकाक प्रॉब्लम जातालो लोकांक प्रॉब्लम जातालो व्हेकल्साक म्हूण लोक रस्त्यार आयलो तेंचो देखून तांचो जो कलेक्टर आसा त्याने तो सुटावो केलो प्रॉब्लम. आता आमी गेल्ली जेन्ना नावेली तेलावली पंचायत लागता तेन्ना नावेली तेलावली पंचायतान आमकां डायरेक्टली सांगलें राहुल विल टेल यू दॅट की आमचे कडेन ना हे आमकां ओरोल करून तेणी डायरेक्टली दिल्ले आसा म्हणून. सो आमी जेन्ना आतां ताजे कडेन उलयताली बर्वे कडेन बाब बर्वे डेप्युटी कलेक्टर ही हॅज टोल्ड दॅट आय हॅव ऑलरेडी मार्क्ड द कॉपी अँड आय एम वेटिंग फॉर द रिपोर्ट बिकॉज यू नो यू कॅनॉट. तो म्हणटा वायोलेशन जाल्लें आसा ऑफकोर्स म्हणलें हांवें ताका एक्सप्लेन केला ताणें म्हणलें सेटबॅकूय ना एंटीना एडिशनल घातिल्ले आसा आनी फर्स्ट पार्ट म्हणटा तो हे पळय 3rd पार्ट आसा वेर द लेटर इज गिवन दॅट इट इज क्रिएटिंग हिंड्रन्स ऑर बॉटलनेक टू फ्री मुवमेंट ऑफ द व्हेकल्स. अरे एक दार ओपन करतलो जाल्यार मनीस एक्सिडेंट जातलो थंय
इतली आसा ट्रॅफिकाक आणि खूब आय फील इवन द हेल्थ इश्यूज जाता. वी आर नॉट अगेन्स्ट मोबायल. वी नो दॅट एवरीवन वॉन्ट्स मोबायल. इवन ईच एंड एवरी पर्सन नीड्स मोबायल. कितलो आमकां गरजेक पडटा तें आमकां खबर आसा. बट आमी म्हणटा नॉट एट द कॉस्ट ऑफ हेल्थ आणि वायलेटींग. आमकां प्रॉब्लम ना. हो टावर तुम्ही काढा आणि खंय तुम्ही आयसोलेटेड प्लेसीन घाला, पूण लोकांक त्रास जावपा आशिल्ली पडना. आणि दिस इज द हे मेन मुद्दो म्हणटा तो आमचो एकूच आसा की तुम्ही काढात आणि खंय घालात. पूण जेन्ना स्टार्टींग आमचे लोक आमी रस्त्यार गेल्लीं ऑक्टोबरात ते म्हाका दिसता 1.5 वर्सां पयले जेन्ना इन्स्टॉल करताले तेन्ना आमकां फोट मारली की आमी हाय मास्क क्लेम घालता म्हणून, हाय मास्क क्लेम घालता म्हणून. काय ना म्हणून लोकांनी, लोक रस्त्यार धांवन येताले हाय मास्क क्लेम. लास्टाक तेणी कितें केलें, सिमीट घालून कॉन्क्रीट घालून जेन्ना तेणी वाडोवपाक लागले दॅट टायम वी गॉट दॅट स्मेल. समथींग इज फिशी म्हणून हे टावराक लागून करता म्हणून. थर्ड वेन वी वेंट विथ द पीपल, हे कांयच न्ही, आमचो 200 लोक एकठांय जाल्लो तेन्ना तेणी पुलीस फोर्स हाडलो आनी तेणी सांगलें तुमी मागीर पळयात कितें जाता तें, पूण आमी घालून रावतले म्हणून. आयज इतलें वायलेशन जालें आसा, बट म्हाका खंय तरी खात्री आसा. आय ट्रस्ट, आय फील दॅट आय शूड हॅव दॅट फेथ. माय पीपल ऑल्सो फील दॅट वी हॅव दॅट फेथ ऑन द डेप्युटी कलेक्टर हू सेड Pratima, you don't worry. I've already marked the copies, and yes, this matter is already in the High Court. It is admitted in the High Court, and we are waiting for the plea. You know, we are waiting, and we are sure that we will get justice. And जसे बर्वे बाबान सांगला that हे सगळं रिपोर्ट घेऊन आपण पळयतलो, आपण मार्क केल्ली आसा कॉपी तेलावली पंचायताक, आपण मार्क केल्ले आसा डिव्हिजन 6 PWD आणि खंय खंय लागता तांकां. आणि तो रिपोर्ट येता की आय मायट कम फॉर अ जॉईंट इन्स्पेक्शन, अँड आफ्टर दॅट वी विल टेक अ कॉल. आयज आमी सगळीं उबी आहाय ह्या टावरा लागून. जायत फाटी आमी डिफरंट ऑथॉरिटी लेटर केलें की आमी हो टावर आमी काडचो आनी दुसऱ्यांचे आयसोलेट प्लेसीर घालचो म्हूण, पूण खंयच्या ऑथॉरिटीन आमचें आयकूंक ना. आनी दुसरें म्हणल्यार मेन मुद्दो म्हणल्यार ह्या टावराचो सेटबॅक. आयज NH 66 ही जी पण हायवे आहा तेचेर गाडयो 60-70 स्पिडाचेर वयताय आनी हो टावर सामको मोदीक आहा, सामको हिटवेन्स जाता ट्रॅफिकाक. इवन आमकां ट्रॅफिक सेलाचो रिपोर्टान आमकां दाखोवन दिला की हो टावर हिटवेन्स आहा म्हण ट्रॅफिकाक. आनी तो इट वील बी अ ब्लॉक द क्लियर वे ऑफ द मोटरिस्ट म्हूण तेमी क्लियर हे ट्रॅफिक सेलान बरोवन दिला आमकां आमची रिपोर्ट कॉपी आमी PDO सबमीट केलो, आमगे कलेक्टरान सबमीट केला. आनी दुसरें म्हणल्यार हो टावर इतले हे सेटबॅक ना. सेकंड तेज कॅबिनेट आहाय, तेका इन्वर्टर आहा, हाय वोल्टेज मशिनरी आहाय. वो तुमी मेन हायवेचेर डिवायडरा मदीं घायला. आनी इन केस हांव कितें म्हणटा, आयज चोयला आसतो आमी जायत एक्सिडेंट जाता हिंगा, आमी वचून गाडयो फास्ट वयताय आनी एक 90 डिग्री टर्न मान आमी कितें कोणाक सेव करपा नाल्यार हें करपा आमी हें कोताय. जोरी मुगेली म्हणणी कितें आतां हे हो डिवायडरा मदीं तेम घायला, जोरी तर एक वचून एक मुकलो टावरा इन्वर्टर आहा, त्या मशिनरी हाय वोल्टेज मशिनरी आहा तेका उंच पेटतलो आनी त्या मनशांक त्रासान घालतलो. आनी सेकंड थिंग, हो टावर हिटवेन्स कित्याक लागून थिंगा एक ड्रीम इस्कॅलँड सोसायटी आहा, थिंगा 4-5 लोक रावता आनी तो इंटर रोड हायवेसून इंटर रोड तेका भितर वयता. आतां हांव कितें म्हणटा, एक मनीस भायर थिंग सोदता, कोण एक भायर सोदता. आतां आमगेलो हूंय आउट ऑफ स्टेट लायक कर्नाटका हूंय कारवार जावं कोण येतलो, तेका तो अननोन त्या रोडाक न्यू रोड तेका खबर ना तो बाबा टावर आहा. आनी समज इंटर रोड आहा म्हणून तेका खबर ना. समज तो येयलो, एकली बायल मनीस कोण येयली बायक घेवन, तो सामकी डॅशमान तेका त्रासान घालतो हो टावर. हें आमगेलें हें मागणें.